तिसरं आईस्क्रीम जे करून दाखवणार आहे ते असणार आहे दह्याचं आईस्क्रीम. आपण याला फ्लेवर दिलेला आहे स्ट्रॉबेरीचा. सो स्ट्रॉबेरी योगर्ट आईस्क्रीम. त्याकरता आपण काय काय साहित्य घेतलंय ते आपण पाहून घेऊ. 1 वाटी दही, नंतर 50 ml क्रीम, तसंच 50 ग्रॅम पिठी साखर, नंतर आपल्याला लागणारे स्ट्रॉबेरी क्रश साधारणतः 2 ते 3 चमचे फ्लेवर करता, तसंच नटमेग किंवा जायफळ पूड आणि 20 ग्रॅम जेलेटिन. इकडे एका पॅन मध्ये आपल्याला आधी दूध जेलेटिन कंबाईन करून ते गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर आणि नंतर हे सगळं मिश्रण आपल्याला गार करून त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. सुरुवात करण्याकरता आपण आधी हे जे क्रीम घेतलेलं आहे ते गरम करून घेऊ. या पॅन मध्ये आपण क्रीम घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा कारण 20 ग्रॅम आपण जेलेटिन घालूया. सो आता परत आपल्याला काही गरम करायचं नाहीये. इनफॅक्ट आपल्याला याच्यामध्ये दही मिक्स करायचं आहे. त्याकरता मी आज बंद केली आहे. जेव्हा हे मी विस्क मारून घेतोय, विस्क करतोय, तोपर्यंत थोडंसं त्यातली हीट सुद्धा कमी होईल आणि एकदा थोडंसं गार झालं की आपण आपलं बाकीचं सगळे साहित्य याच्यामध्ये मिक्स करू. सुरुवातीला आपण याच्यामध्ये थोडीशी नटमेग किंवा जायफळ पूड घालूया. जायफळ ह्याच्याकरता आपण घालतोय की स्ट्रॉबेरी आणि नटमेग ह्याचं कॉम्बिनेशन तुम्ही कधी ट्राय करून बघा. अगदी थोडीशी जायफळ पूड घालायची आहे, बट कॉम्बिनेशन इज व्हेरी युनिक. सो आपण जायफळ पूड घातली आहे. त्याच्यामध्ये मिश्रण गार झालं. आता याच्यामध्ये आपण कलर करता, फ्लेवर करता आपण स्ट्रॉबेरी क्रश घालणार आहोत. 1-2 चमचे घालू, जरा चांगला कलर येईल. वंडरफुल. त्यामध्ये स्ट्रॉबेरी जर का असेल तर ते स्ट्रॉबेरी सुद्धा एक अतिशय मस्त असं आपल्याला क्रंच येतो. आपल्या घरच्या घरी स्ट्रॉबेरी क्रश सुद्धा आपण वापरू शकतो ह्याच्यासाठी. आणि हे जे दही घेतलेलं आहे ते दही ॲक्च्युली थोडंसं मी कापड्यामध्ये बांधून त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं आहे आणि 1 वाटी दही आपल्याला घालायचं याच्यात. सो आपण 1 वाटी दही घालू. याच्यातलं पाणी मी एवढ्याकरता काढून घेतलंय म्हणजे पाणी फ्रीज झाल्यावरती आपल्याला क्रिस्टल्स लागणार नाहीत, कारण आपल्याला आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स आवश्यक नसतात. पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जर का जास्त असेल तर फ्रीज झाल्यानंतर थोडेसे ते क्रिस्टल्स लागू शकतात जे आपल्याला नको आहेत. त्यामुळे मी पाणी काढून टाकण्याकरता एका मलमलच्या कपड्यामध्ये दही काढलं आणि पाणी निथळून दिलं आणि ते दही आता आपण याच्यात वापरतोय. ते पण आपण चांगलं आता विक्स करून घेऊ. आपलं हे आता चांगलं मिक्स करून झालंय, पण आपल्याला एकदा ब्लेंड करून घ्यावं लागेल इलेक्ट्रिक ब्लेंडरनी. आपण त्याच्यामध्ये घालूया थोडीशी साखर, 50 ग्रॅम पिठी साखर घालतोय. आपल्याला साखर याच्यात घालणं आवश्यक आहे कारण ह्याच्यात आपण दही वापरलेलं आहे, दह्याचा आंबटपणा असतो, परत क्रीम आहे त्याच्यामध्ये. त्या क्रीमला काहीच चव नाही आहे. त्यामुळे साखर घातलं की आपलं आईस्क्रीम थोडंसं गोड होईल, आंबट गोड होईल. आणि क्रश आपण खूप वापरत नाही आहोत, नुसता कलरसाठी, फ्लेवरसाठी आपण क्रश वापरतोय. मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडंसं अजून क्रश घालणं आवश्यक आहे कारण त्याला चांगला डार्क रंग आलेला नाही आहे स्ट्रॉबेरीचा. सो आपण त्याच्यामध्ये अजून थोडासा क्रश घालू. हे चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स करण्याकरता माझ्याकडे इलेक्ट्रिक ब्लेंडर इकडे आहे, तो मी ब्लेंड करून घेतो सगळं. मस्त त्याला स्मूथनेस आलेला आहे, एक चांगला क्रीमी टेक्स्चर त्याला आलेला आहे. सो आपलं हे आईस्क्रीमचं कॉम्बिनेशन ब्लेंड करून झालंय. आपण ते या बोल्समध्ये काढून घेऊ आणि सेट करायला ठेवून देऊ, म्हणजे आपलं स्ट्रॉबेरी योगर्ट आईस्क्रीम तयार होईल. आपल्याला डीप फ्रीजमध्ये साधारणतः 8 तास हे फ्रीज करून ठेवावं लागेल, म्हणजे त्याला छान आईस्क्रीमचं टेक्स्चर येईल. हे मी आईस्क्रीम फ्रीज करायला ठेवतो. तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्ट्रॉबेरी योगर्ट आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्रॅम दही, क्रीम, स्ट्रॉबेरी क्रश, 50 ग्रॅम पिठी साखर, जायफळ पूड आणि वेट जिलेटिन. कृती: प्रथम पॅन मध्ये क्रीम गरम करून घ्यावं, त्यामध्ये जिलेटिन एकजीव करून थंड झाल्यावर मिश्रण ब्लेंड करावं. त्यामध्ये जायफळ पूड, स्ट्रॉबेरी क्रश, पाणी काढून टाकलेलं दही आणि पिठी साखर घालून मिश्रण ब्लेंड करून घ्यावं. 8 तास सेट करून आईस्क्रीम सर्व्ह करावं.